धावसंख्या आपण पाहतोय 26 धावा धाव फलकावरती लागलेली आहे. भूमीत याचं षटक थोडंसं महागडं ठरलं. त्यानंतर विजय मोकाशी बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. त्याचा पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला होता दिनेश याने. खूप चांगला फटका पाहायला मिळाला दिनेशकडनं. आता निमेश आपण पाहतोय स्ट्राईकवरती. जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही आहे. चेंडू येतोय निर्धाव. डॉट बॉलची सांगता झालेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 26. 4 ओव्हरचा मॅच आहे आणि आपण पाहतोय दुसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि 26 धावा या धावफलकावरती लागल्यात. बघा पुन्हा एकदा ब्लॉक हॉलमध्ये चेंडू हाताला गेला. धावची जी संधी निर्माण झाली डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झालेला नाही आहे. नक्कीच चांगला अटॅम्प इथे आपण पाहतोय केलेला आहे तो म्हणजे विजय मोकाशी आणि यष्टांवरती जर चेंडू जर लागला असता तर फलंदाज बाद होऊ शकला असता. मात्र चेंडू हा यष्टांवरती लागलेला नाहीये. मात्र एक धाव मिळाली. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 27 या धावसंख्येवरती. 27 रन्स आपण पाहतोय. इथे देखील जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ रेषेमध्ये निघून गेला, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. विजय याचं हे षटक चांगलं राहिलंय. त्याने आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात 5 चेंडूंमध्ये. ब्लॉकरमध्ये चेंडू हाताला गेलाय. चेंडू सरळ नॉनस्टॉप प्रिझन मध्ये निघून जातोय 4 धावांकरता. शतरक्षक आणि शतरक्षण सांभाळून करायचंय. मागे थोडासा खड्डा आहे, लक्षात घ्या. आपण जास्त वेगाने जर धावत असाल तर थोडंसं सांभाळून जा तिकडे, कारण सकाळच्या सत्रामध्ये एक शतरक्षक खाली तिकडे गेला होता, त्याला थोडीशी दुखापत देखील झाली. त्यानंतर आपण लॉंग ऑन मध्ये जर शतरक्षक करत असाल तर तिथे देखील आपण थोडंसं सांभाळायचं आहे. तिकडे थोडेसे आपण पाहतोय की चढाव भाग आहे, थोडेसे दगड देखील आहेत तिकडे, तर आपण शतरक्षण थोडंसं सांभाळून करायचं आहे. दोन षटकं समाप्त झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 31 धावा. कुठल्या प्रकारे आपण पाहतोय गडी बाद झालेला नाहीये. भावेश कोरकण यांचे आगमन झालंय, त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे, कनेक्शन देखील प्रॉपर झालंय. चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरता. खूप चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. रिव्हर्स शतरक्षक नव्हता, आपण पाहतोय पॉइंटमध्ये, डीप पॉइंटमध्ये चेंडू निघून गेला 4 धावांकरता. 4 धावांची धावसंख्या 35 या धावसंख्येवरती. यानंतर जो मॅच होणार आहे वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव आणि सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल, दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल की आपण रेडी राहायचं आहे. 4 ओव्हर नंतर टॉस केला जाईल. ऑन साईडला इथे फटका केला गेला. शतरक्षक आहे डीप मध्ये भूमीत. चांगले शतरक्षण, फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काही धावा मिळणार नाहीयेत. एक धाव या एका धावेची धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती म्हणजे 36 या धावसंख्येवरती. 36 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आपण स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू
डीप मध्ये निघून गेला तर पुन्हा एकदा भूमीत आपल्याला फ्रेम मध्ये पाहायला मिळतोय. तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल धाव ही कंप्लीट केली गेली. या सिंगल धावेची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 37च्या धावसंख्येवरती. निमेश आपण जोरकस मारण्याचा प्रयत्न, धावचीची संधी निर्माण झालेली आहे, डायरेक्ट हिट झालाय. पंचांनी लगेच फलंदाजाला बाद घोषित केलाय. पहिला गडी इथे बाद झालेला आहे तो म्हणजे दिनेश. समीर आलाय, समीर भुरकुंड न्यू बॅटर. समीर देखील एक जबरदस्त खेळाडू आहे. आल्या आल्या चेंडूला त्याने सरळ सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे. चेंडू सरळ 6 धावांकरता त्याने पाठवलाय, ठोकलाय षटकार. हा षटकार आलाय, षटकाराने धावसंख्या वेगाने पुढे सरसावली ती म्हणजे 43. 43 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॉल टाकून झाल्यात या षटकातील आतापर्यंत 5. शेवटचा एक बॉल बाकी असेल. धावसंख्या डेंजर झोन मध्ये मार्गक्रमण करत असताना फुलटॉस चेंडू, चेंडू लॉंग ऑफ मध्ये खेळून काढाय, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू सरळ निघून गेलाय 4 धावांकरता. षटकार त्यानंतर चौकार, धावसंख्या 47. 3 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद, 47 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. धावसंख्येला जर लगाम लावायचं असेल तर विकेट्स सातत्याने घ्यावे लागतील मोहदेवी स्पोर्ट्स राजावली ए या संघाला. तर शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज हिरा येतोय. हिरा, हिरा डुकले अनुभवाचा भंडार आहे, भरपूर वर्षापासून तो क्रिकेट खेळतोय. आणि बघा पहिला चेंडू त्यांनी निर्धाव हाताळलेला आहे. स्लोअर 1 चेंडू होता, कमी गतीचा हा चेंडू होता आणि निमेश याने हा यावेळेस बघा आणखीन एक मोठा फटका निमेश याच्या बॅट मधून येताना दिसतोय. इथे आपण पाहतोय की आणखीन एक मोठा फटका इथे खेचतोय तो म्हणजे निमेश थापड. बॅक टू बॅक दुसरा षटकार निमेश याच्या बॅट मधून येतोय.
या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 59 धावा. 59 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिला चेंडू निर्धावाला, मात्र त्यानंतर बॅक टू बॅक दोन मोठे फटके इथे खेळलेले आहेत ते म्हणजे निमेश थापड याने. सलगचा तिसरा षटकार, षटकारांची हॅट्रिक इथे करतोय तो म्हणजे निमेश थापड. काय बॅटिंग इथे पाहायला मिळते प्रेक्षकांना. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 65 या धावसंख्येवरती. 65 65 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. या मैदानावरती आपण जर बघितलं तर षटकारांचा अक्षरशः पाऊस पडलेला आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी आपण बघितलंय. यावेळेस जोरकास मारण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय. स्वतः हिरा चेंडूच्या खाली येतोय आणि झेल पकडतोय. 12 चेंडूमध्ये 31 धावा बनवल्यात ते म्हणजे निमेशाने आणि तो बाद झालाय. शेवटचा एक बॉल बाकी आहे. महेश आलाय न्यू बॅटर आणि महेशाने देखील चांगल्या प्रकारे फटका खेळून काढलेला आहे. चेंडू सरळ विषमध्ये निघून खराब क्षेत्ररक्षण झालाय. 2 क्षेत्ररक्षकांना चेंडू बीट करून सरळ सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 4 धावांकरता या 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 69 धावा. 70 धावांचं टार्गेट इथे ठेवलं गेलंय. 24 बॉल मध्ये 70 धावा इथे जिंकण्यासाठी बनवावे लागतील. चला आपण लगेच जाऊया टॉस साठी. तांबडमाल संघाचा संघनायक टॉस करण्यासाठी यायचा आहे. आज आपण पाहतोय की मॅचचा आनंद घेण्यासाठी ब्राह्मणगावच्या आपण पाहतोय ग्रामपंचायतच्या उपसरपंच सन्माननीय कीर्ती महेश डोळे, त्यानंतर सदस्य आपण पाहतोय रंजू निंबाडे आणि आपण पाहतोय श्रमजीवी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ता हिरुबाई वलवी इथे मॅच बघण्यासाठी आणि या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चला कॅप्टन यायचं आहे टॉस करण्याकरता. ब्राह्मणगाव संघाचा कॅप्टन यायचा आहे टॉस करण्याकरता. चला लवकर यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. चला ब्राह्मणगाव टीमचा कॅप्टन लवकरात लवकर यायचा आहे. तांबडमाल संघाचा कॅप्टन इथे उपस्थित झालेला आहे. आपण पाहतोय श्रमजीवीच्या कार्यकर्ता आहेत हिरुताई, त्यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस करणार आहोत. छापा असा कॉल आहे आणि छापा इथे आलेला आहे. मी हिरुबाईंना विनंती करतो की आपण जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तांबडमाल संघाने टॉस जिंकलाय. आपण टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. यामागचं कारण? पहिलीच मॅच आहे. सराव झाला असेल तुमचा? हो नक्कीच. 4 षटकामध्ये समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी. अशी तुमच्याकडे कुठले गोलंदाज असतील? अतुल, योगेश, वैभव, जयेश. हे आपण आयोजन नियोजन पाहतोय, हे मैदान पाहतोय
त्याबद्दल काय म्हणाल? आयोजन तर खूप छान आहे. चला, आपल्याला शुभेच्छा असतील. अर्जुन, आपण टॉस गमावला, आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय, मनाविरुद्ध लागलाय? मनासारखं नाही लागले. म्हणजे आपण टॉस जिंकला असता, आपण देखील क्षेत्ररक्षण केलं असतं. आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे. 4 षटकाचा सामना असणार आहे. 4 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 40-45 परत. या सीझनमध्ये तुमचा सराव झालाय? नाही, थोडासा आहे, जास्ती नाही सराव. 4 षटकामध्ये सलामीसाठी कुठले फलंदाज पाहायला मिळतील या पहिल्या मॅचमध्ये? सीझनची पहिली मॅच आहे. आहे जितेंद्र आहे, महेश आहे, रंगनाथ आहे और मी आहे. असे काही नवीन चेहरे तुम्हाला पाहायला मिळतील तुमच्या संघामधून या सीझनमध्ये? नाही, तसे आहेत जुने आहेत, पण आता एक नवीन नंतर बघायला भेटेल तुम्हाला एक चेअर. चला, आपल्या देखील शुभेच्छा असतील. तर टॉस इथे जिंकलेला आहे तांबडमाल संघाने. अगोदर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि ब्राह्मणगाव संघाला बॅटिंग करण्यासाठी त्यांनी आमंत्रित केलेलं आहे. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच पाहिलं तर चालू असा सामना आपल्या माहितीसाठी अष्टभुजा स्पोर्ट्स लवपाडा विपक्षचे आई मयुरदेवी स्पोर्ट्स राजावली. 70 धावांचं एक भलं मोठं टार्गेट उभं केलंय अष्टभुजा स्पोर्ट्स लवपाडा संघाने आणि ते पार करण्यासाठी 2 सलामीचे फलंदाज आपण पाहतोय. राजौली संघाचे विजय मोकाशी आणि भूमित डुकले यांना पाहतोय. स्ट्राईकला ते विजय, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय भूमित यांना आणि बॉलिंग मार्कवरती एक तेज तरार गोलंदाज आपण पाहतोय महेश भोईर यांना. पहिलं षटक मायनेटरी पॉवर प्ले षटक असेल. 4 षटकाचा सामना आहे. 70 धावांचा पाठलाग कसा पद्धतीने पूर्ण होतो पाहूया आपण. फर्स्ट बॉल यावेळेस लोअर फुल्ड चेंडूचा फटका फसलाय, परंतु चेंडू जातोय नॉनस्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. पहिला चेंडू आलाय चौकार. यस, रेफर केलं जातंय भीमर साठी. बघूया आता आपण थर्ड अंपायर कडे जाऊया, तिसऱ्या पंचांकडे जाऊया. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये काय निर्णय येतोय? अजून पर्यंत डिसिजन पेंडिंग आहे. बघूया काय निर्णय येतोय. जमा पाहिजे कमेंट. फेअर डिलिव्हरी असेल आणि रिव्ह्यू गमावला इकडे बॅटिंग करणाऱ्या संघाने. पाहिलं तर थोडासा डीप होत होता चेंडू, त्याच कारणास्तव पाहिलं तर हा निर्णय पंचांचा आहे तो अचूक आहे. पहिला चेंडू चौकार आलाय विजयांच्या बॅट मधून. महेश थोडासा अडचणीमध्ये त्याला पाहतोय. नेक्स्ट बॉल यावेळेस लोअर फुल चेंडू पोल केला आहे. पॉवरफुल आहे, सक्सेसफुल आहे, वंडरफुल अँड ब्युटिफुल. चेंडू जातोय सर आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. पुढचे चेंडू पुन्हा एकदा महेश बॉलिंग मार्क वरती. 2 चेंडू 2 मोठे फटके आलेत. यस, पुन्हा एकदा फटका फसलाय. फुलटॉस चेंडू होता
जितेश येतो चेंडू खाली, बघितला थोडंसं फंबॉल होतोय. एक धाव झाली, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. 2च धावा. या 2 धावच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय, 12 धावा झाल्या. तर विजय थोडस निराश सुद्धा असतील, कारण हा सुद्धा लोअर फुल्डर चेंडू होता. याला सुद्धा कन्वर्ट करणं गरजेचं होतं, कारण 70 धावांचा जर पाठलाग करत असेल तर असेच मोठे फटके खेळावे लागतील. जशी सुरुवात केलंय या 3 चेंडूवरती 12 धावा झाल्यात. सुरुवातच चांगली आहे. बघूया पुढचा अजून 3 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. पॉप्युलर षटक चालू आहे. 3 शतरक्षक पाहिलं तर 30 सर्कलच्या बाहेर आहेत. लॉंग ऑफ रिझन मध्ये आपण समीर यांना पाहतोय इन ऍक्शन मध्ये आज. त्यानंतर निमेश आहेत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. मिडविकेटर मध्ये जितेश आहेत. यावेळेस कमबॅक केलाय, थोडासा दूर टप्पा ठेवलाय. त्याच कारणाचं पाहिलं तर कमबॅक करताना पाहिलंय आपण गोलंदाज महेश यांना. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होती, महेश सज्ज असतील. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर पिच केलं. पंच आपल्या बाजूला वळतील नक्कीच. इशारा तर पंचांचा वाईटचा. वाईट +4 म्हणजे मिळतात या 5 धावा. चौकार आलाय बाईच्या रूपामध्ये. यस, थँक्यू डीजे. जी सुरुवात पाहिजे ती सुरुवात झालेली आहे. राजौली संघासाठी मोठे फटके आले आहेत, धावा सुद्धा चांगल्या झाल्यात. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल होता. यावेळेस पहिला हॅलो, यावेळेस पाहिलं तर बॅटच्या खालच्या टोल लागला, चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. शतरक्षक आहे. एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालं. षटक संपते पहिलं आणि एका षटकात समोर जर विचार केला तर 18 धावा स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या झाली तर पाठलाग करायचा आहे 70 धावांचा, तर 18 धावा पहिल्या षटकामध्ये सुद्धा आल्यात. म्हणजे सुरुवात चांगली झाली आहे. हॅलो हॅलो, 18 चेंडू 52 धावांची आवश्यकता असेल आता. 18 चेंडू 52 धावा. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतो मिस्टर समीर बुरकुड यांना. एक अष्टपैलू खेळाडू ज्यांच्या बॅटून पहिल्या इनिंग मध्ये पहिल्यांदा षटकार आले होते, तोच समीर तो बॉलिंग मार्कवरती. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर भरपूर धावा खर्च केला तर गोलंदाज महेश यांनी, परंतु यावेळेस पाहिलं तर समीरवरती थोडंसं दारोमदार असेल. संघ थोडसा अडचणीत आहे. 70 धावांचा टार्गेट दिलाय, परंतु यावेळेस पुन्हा एकदा मिस्टोक चेंडू हवेत आहे. पतेश होता तिकडे, परंतु त्याच्याकडून पाहिलं तर त्याच्या आवाकासून थोडासा लांब होता चेंडू. चेंडू जातोय नॉनस्टॉप बाउंड्री लाईन जवळ. तिकडे शतरक्षक चांगलं होतंय. फिल्डर आणि बॉल मध्ये आपण शर्यत लागली होती आणि त्याच्यामध्ये जिंकला तो फिल्डर. आणि पाहिलं तर 3 धावा इकडे कंप्लीट होताना पाहतोय. 3 धावा इथे पळून पूर्ण केल्या तर फलंदाज अक्षय यांनी. अक्षय यांच्या बॅटमधून षटकार आणि चौकांची आतिषबाजी चालू आहे, परंतु आता पाहिलं तर भूमीत पहिल्यांदा स्ट्राईक वरती जाताना पाहतोय. एक अनुभवी नवीन फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक वरती आलाय भूमीत. यावेळेस ओपी चेंडूचा फटका फसलाय. महेश चेंडू खाली येतोय, परंतु त्यांच्यापासून होते चुकी. चेंडू जातोय एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. यस, थँक्यू व्हेरी मच डीजे. पाहिलं तर वर्षाची सुरुवात सुद्धा त्यांनी चौकारांनी केलाय. दोन्ही फलंदाजांनी पाहिलं तर चौकाने सुरुवात केलाय. अकाउंट चौकारांनी ओपन केलाय स्वतःच. धावसंख्या जाऊन पोचते स्कोर बोर्ड वरती पाहिजे तर 25 या आकड्यावरती. 25 विदाउट लॉस. समीर यांच्यावरती आक्रमण केलंय आता. नेक्स्ट बॉल समीर यांचा पुन्हा एकदा. यावेळेस ओपी चेंडू होता.
चेंडू येतोय समालोचन कक्षाच्या मध्ये, सरळ 6 धावांसाठी येतोय बेगी षटकार. पुन्हा एकदा तिसरा चेंडू पाहिला तर मोठ्या धावेपर्यंत वाटचाल चाललाय. 70 धावांचा पाठलाग, सुरुवात तर चांगली झाली. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे, तिकडे दिनेश आहे आणि दिनेश कडे होते चुकी. भूमी सारख्या फलंदाजाला एक जीवनदान मिळते. ज्याच्या बॅट मधून षटकार आला होता मागच्या चेंडूवरती, त्याचाच एक झेल, साधा आणि सोपा झेल सोडलेला आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 या आकड्यावर, 32. मॅच बॉल सुद्धा आलेला आहे. बत्तीस धावा झाल्यात. बघूया पुढचा चेंडू समीर यांचा. यावेळेस पाहिलं तर उजव्या शीच्या भरपूर बाहेर, पंच आपल्या बाजूला वळत. या साईडचा वाईटच्या पंचांचा एक अवांतर धाव पुन्हा एकदा स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. 33 धावावरती जाऊन धावसंख्या जाऊन पोहोचते. सुरुवात झालाय चांगली, शेवट सुद्धा चांगला करावा लागेल. विजय पुन्हा एकदा. यावेळेस ओरपी चेंडू, फटका, चांगला खेळ आहे. तिकडे शतरक्षक आहे विशाल, परंतु त्यांच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी येतोय षटकार. यस सर, थँक्यू डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचते 39, 39 वरती जाऊन पोहोचते. अर्धा पल्ला पार झालाय. अजून सुद्धा दुसरं षटक चालू आहे. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील. यावेळेस कमबॅक केलाय यष्ट्यांच्या समोर. विजय यांना पकडलाय आणि पंचांचं बोट आकाशाकडे जाते. पहिला हादरा, फर्स्ट विकेट डाऊन. विजय बॅक टू द आउटगॉन. चला नवीन फलंदाज सुद्धा यायचंय. नवीन फलंदाज रेडी राहायचंय. अगोदर आपल्या सामन्याला उशीर झालेला आहे, कृपया सहकार्य करायचंय. नवीन फलंदाज आपण पाहतोय मंद मंद पावलाने येताना हिरा डुकले यांना. एक अनुभवाचा भंडार असलेला फलंदाज, एक आक्रमक फलंदाज आता बॅटिंग मार्क वरती. नॉन स्ट्राईक एंडला आता पाहतो. आणि पिता पुत्रांची जोडी पुन्हा एकदा आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये सुद्धा पिता पुत्राची जोडी होती. ओमकार हेलिंग आणि केशव हेलिंग यांची जोडी पाहिली आणि तो संघ कालच्या दिवसामध्ये सुपर 5 मध्ये पोहोचला होता. यावेळी सुद्धा आपण पाहतोय राजौली संघाकडून पिता पुत्राची जोडी पाहतोय. हिरा डुकले नॉन स्ट्राईक एंडला आणि भूमित डुकले पाहतो आपण स्ट्राईक एंडला. नवीन गोलंदाज विशाल तापर बॉलिंग मार्क वरती. यावेळेस पाहिलं तर लेग स्पिनचा बॉल होता. फटका चांगला आहे, चेंडू जातोय सरळ निमेश यांच्या डोक्याच्या वरून. 6 धावांसाठी षटकार.
यस थँक्यू डीजे. भूमित इज ऑन फायर. भूमित आता पाहतोय तर आक्रमक खेळी करताना पाहतोय. 70 धावांचा पाठलाग सहज रीतीने पूर्ण होईल का? यावेळी पुन्हा एकदा स्लॉग स्वीपचा फटका, घुटना टेक और सिक्सर देख. चेंडू जातोय षटकाकडे. यस थँक्यू डीजे. 10 चेंडू आणि 19 धावा. सामना होता कुठे? 70 धावांचं एक भल्लं मोठं टार्गेट उभं केलं होतं, परंतु आता असं वाटते की षटक संपण्याच्या अगोदर, 4 षटक संपण्याच्या अगोदर हा पल्ला पार होईल. यावेळेस पाहिलं तर थोडंसं आपण पहिलं व्हेरिएशन केलं होतं, परंतु पंचांनी दंडित केलाय. यस रेफर सुद्धा केलं जाते. वाईटचा इशारा पंचांचा पुन्हा एकदा तो रेफर केलाय. बॉलिंग करणाऱ्या संघाने रेफर केलं जाते वाईट साठी. बघूया पुन्हा आपण जातोय तिसऱ्या पंचांकडे. काय निर्णय येतो तिसऱ्या पंचांचा बघूया आपण. हा बॉल असेल वाईड बॉल असेल आणि फिल्डिंग करणाऱ्या संघाने हा रिव्ह्यू आपला गमावलाय. 10 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि आलाय कुठे? आता बॅकफुटवरती गेलाय अष्टभुजा स्पोर्ट्स लवपाडा संघ. फटकेबाजी चांगली केली होती निमेश आणि समीरने, परंतु गोलंदाजी खूपच खराब. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा पेस मध्ये व्हेरिएशन केलं होतं. स्लोअर 1 चेंडू हाताळला होता, परंतु भूमी त्यांना चेंडू समजला नाही. लेग बाईच्या रूपामध्ये एक सिंगल धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या 53 53 या आकड्यावरती. अजून सुद्धा 9 चेंडू 17 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 17 धावा. अजून सुद्धा सामना कुठेच गेले. दोन्ही पार्टी आता समांतर झालेली आहेत. तराजूची पार्टी आपण पाहिली तर समांतर झालेली आहेत. बघूया कोणता संघ हा सामना विन होतोय. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हरपे चेंडूला सरळ पाठवून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. यस थँक्यू डीजे. मला वाटते 70 धावांचा पाठलाग म्हणजे सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग पूर्ण होईल. या ग्राउंडवर सर्वात मोठी धावसंख्या उभारली होती अष्टभुजा स्पोर्ट्स लवपाडा संघाने, परंतु तो पाठलाग सुद्धा आता संपुष्टात येताना पाहतो. यावेळेस पुष्टावी स्ट्रोक चेंडू हवेत आहे. बघूया दिनेश पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येताना पाहतोय. दिनेश कडून होतोय चुकी. चेंडू जातोय बाउंड्री लाईन जवळ. चांगलं बॅकअप होतंय. एक धाव झाली, दुसरी धावचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा कम्प्लीट होते आणि पाहतो तर दुसरी धाव नंतर पाहिलं ओव्हरच्या रूपामध्ये एक धाव. काय घडते चुका होता तिकडे अष्टभुजा स्पोर्ट्स लवपाडा संघाकडून. चुकीला माफी नाहीये, कारण पाहिलं तर दिनेश यांच्याकडून भूमी त्यांचा झेल सुटला होता. त्यानंतर भूमी त्यांनी आक्रमण केलंय. संधीचा फायदा सुद्धा घेतलेला आहे भूमी त्यांनी, परंतु यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा झेल सोडलाय. रिव्ह्यू घेतलाय. स्कोर 62 धावा झाल्यात. 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता. 2 झेल किती महत्वाचे होते. यावेळेस पुन्हा एकदा पाहिलं तर आडव्या बॅटचा वापर केला होता. स्विंग अँड मिस चेंडू होतोय डॉट. षटक संपते तिसरं आणि 3 षटकात समाप्ती धावसंख्या जाऊन पोहोचते 62 आकड्यावरती एका गडीच्या मोबदल्यामध्ये. पाहिलं तर थोडंसं आता दिनेश सुद्धा निराश आहे, कारण त्यांच्याकडून 2 झेल सुटल्यात. भूमीचा सुद्धा झेल सुटला. त्याच्यानंतर भूमी त्यांनी आक्रमण केलं. म्हणून त्यावेळेस पाहिलं तर भूमीतना
10 धावावरती खेळ होता. त्यानंतर भूमी त्यांच्या बॅटमधून मला वाटते 3 षटकार आले आहेत, म्हणजे स्वतःवरती थोडंसं निराश असेल. आणि यावेळेस पाहिलं तर हिरासारख्या फलंदाजाचा एक झेल सोडला, आणि तो झेल नाही, ती मॅच नाही तर मला वाटते कॅच नाही तर तो मॅच होता. दोन्ही झेल टर्निंग पॉईंट ठरले तर अष्टभुजा स्पोर्ट्स लवपाडा संघासाठी. नवीन गोलंदाज निमेश थापड 7 धावांसाठी. आता यावेळेस पाहिलं तर फिंगर रोल केली, पेसमध्ये व्हेरिएशन केलंय, स्लो रनचा वापर केलाय यावेळेस. निमेश थापड यांना पाहतोय, पहिला चेंडू निर्धाव आलाय. अजून सुद्धा सामना पाहिला तर ऑन आहे. अजून सुद्धा 2 चेंडू जर डॉट आले, निर्धाव आले तर सामनामध्ये परतफेर होऊ शकते. परंतु जर त्याला थाराने स्वतःला सिद्ध करावं लागेल आता निमेशांना सुद्धा. निमेशचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस थोडासा बाहेर जास्त गेलाय, त्याच कारणास्तव पाहिलं तर पंचाने दंडित घोषित केलाय. वाईटच्या पंचांचा एक अवांतर धाव स्कोर बोर्डमध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 63. 7 धावांची आवश्यकता असेल. 5 चेंडू 7 धावा. एखादा मोठा फटका तर मॅच फिनिश होऊ शकतो. बघूया, तो मोठा फटका येणं गरजेचं सुद्धा आहे. नेक्स्ट बॉल निमेशांचा. यावेळेस पुन्हा एकदा जागा म्हणून खेळायचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर खेळलाय, निर्धाव चेंडू आलाय. दबाव आता हिरा डुकले यांच्यावरती सुद्धा आहे. दबाव में कुछ निखरते कुछ बिखरते, कोण निखरताय कोण बिखरताय थोड्याच वेळात समजेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेस पाहिलं पुन्हा एकदा पाहतो निर्धाव चेंडू, कमबॅक केलाय निमेशांनी, कमबॅक केलाय. अजून सुद्धा पाहिलं 7 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 7 धावा. दिल के धडकन सबकी तेज हो रही है अभी. हृदयाचे ठोके दोन्ही संघाच्या बाजूने जास्तीत जास्त वाजत असतील आता मला वाटते. बघूया, 3 चेंडू 7 धावा. अजून सुद्धा मॅच बॅलन्सिंग झालेला आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, यावेळी जागा आपण खेळा प्रयत्न, फटका बसला, चेंडू हवेत आहे. बघूया काय करते. चेंडू जातोय षटकार. थँक्यू डीजे. 2 चेंडू 1 धाव, 2 चेंडू 1 धाव. 1 धाव खूप महत्वाची आहे. षटकार येऊ शकतो पण धाव होत नाही. या 3 दिवसाचा आराखडा बघितला ना तर 2 चेंडू 1 धाव, 1 चेंडू 1 धाव हे होणं खूप मुश्किल आहे. बघूया, 2 चेंडू 1 धावांची आवश्यकता आहे. अजून सुद्धा सामना कुठे गेला. एखादा डॉट चेंडू अष्टभुजा स्पोर्ट्स लवपाडा संघासाठी कारणीभूत ठरेल. बघूया, पुढचा चेंडू पुन्हा एकदा, कट करण्याचा प्रयत्न, फटका चांगला नव्हता. शतरक्षक जितेश होता आणि होते चुकी. आणि अष्टभुजा स्पोर्ट्स लवपाडा या स्पर्धेतून होतोय बाहेर. 70 धावा चेस झाल्यात. हायएस्ट टोटल इकडे चेस होता पाहतोय. हाडलक अष्टभुजा स्पोर्ट्स लवपाडा संघ, तुम्ही आलात आणि चांगला खेळ केला. आणि पुढच्या वाटचालीसाठी राजावली संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. चला, हँडशेक करायचा आहे दोन्ही संघांनी आणि यानंतर होणार सामना आपल्यासाठी पुन्हा एकदा बिग फाईट आपण पाहतील. एका बाजूला वाघोबा स्पोर्ट्स बामणगाव ए, विपक्ष असतील सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल. थोड्याच वेळात पुन्हा आपण परत येऊया. तोपर्यंत विश्रांती घेतो आणि एक सुमधुर संगीत ऐकूया. एस डीजे.